तुझा बघणं असं का चाललंय वाढून जीवाला माझ्या जाणून बाई बाई चाललंय वाढून जीवाला माझ्या जाणून. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती उंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तरी चला जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बीटबुक मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची. बीटबुक मार्क प्रीसेट ओपन करायला काय अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिली आहे, ते व्हिडिओ बघून घ्या. बीटबुक मार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. बीटबुक मार्क प्रीसेट ओपन केले की मी तुम्हाला सॉन्ग दिलं आहे फक्त. मग आता प्लस चिन्हावर जायचं, मीडियामध्ये जाऊन एक फोटो घ्यायचा. फोटो घेतला, तीन डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा. फिल कंपोजिशन एरिया केला की ते फोटो फुल लेंथ करायचा, 17.16 घ्यायचं त्या फोटोला. आणि आता 17.16 पाशी घेतलं की आता प्रत्येक बीटमध्ये एकदा फोटो कट करून घ्यायचा. आता पहिल्या बीटमध्ये एकदा कट करायचा, दुसऱ्या बीटमध्ये, असं करून प्रत्येक बीटमध्ये हा फोटो कट करून घेऊया. चला तर भावना, आपण सर्व फोटो कट करून घेतले. आता आपला व्हिडिओ झाला आहे. थोडा आता फक्त सेके इफेक्ट प्रीसेट घ्यायचे आहेत. तर सेके इफेक्ट प्रीसेटला काय करायचं तर बॅक यायचं या प्रीसेटमधून आणि सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की नंतर पहिला इफेक्ट येईल. त्या पहिल्या इफेक्टला पहिला फोटो टच करून पहिला इफेक्ट कॉपी करायचा. पहिला इफेक्ट कॉपी केला की बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊ पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. असं दिसून जाईल. नंतर बॅक यायचं, सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये आलं की 2 नंबरची बारकी लेअर आहे, ते 2 नंबरच्या बारक्या लेअरला टच करून इफेक्टमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इफेक्ट कॉपी करून घेतला की बीटबुक मार्कमध्ये येऊन हे मी इथं बारीक किती 14 सेकंदापासून 1.8 सेकंदापाशी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. हा फोटो टच करायचा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. चला तर इफेक्ट ॲड करून घेऊया. भावांनो, आपला 1.8 पर्यंतचा इफेक्ट झाला. आता नंतर थोडं पुढे गेलं की 8.28 सेकंदापाशी काही बारके फोटो आहेत. तर त्या बारक्या फोटोला बी हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करून घ्यायचा इफेक्ट. फोटो टच करायचा, इफेक्टमध्ये जायचं, इफेक्ट 3 डॉटवरून इफेक्ट कॉपी करायचा. तर चला इफेक्ट कॉपी करू. चला भावना, आपलं इफेक्ट कॉपी झाला, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी झाला. आता इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की 3 नंबरचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केला की बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं. बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये आलं की इथं मी 2 बीट, इथं 7.6 सेकंदापाशी 2 बीटचा एक फोटो आहे, लॉंग फोटो. हा लॉंग फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर आता झालं. तर इथून एकदा बॅक यायचं, डबल सेके इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन जायची. आता सेकंड लास्ट इफेक्ट आहे, त्याला टच करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. कॉपी ऑल इफेक्ट केलं की बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं.
आणि 1.8 सेकंदापाशी फोटो आहे. हा फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर एक फोटो सोडायचा, हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर एक फोटो सोडायचा, हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तसंच एक फोटो सोडायचा, हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. चला तर आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया. हे इतके फोटो सोडून द्यायचे. नंतर 9.27 पाशी पण तसंच करायचं. एक फोटोला पहिल्या फोटोला इफेक्ट लावायचा, दुसरा फोटो सोडून द्यायचा, तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा. तर चला आपण एक फोटो झाला की एक सोडून, एक फोटो झाला की एक सोडून इफेक्ट लावून घेतला. आता सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचे. एकदा लास्ट फोटो आहे, लास्ट फोटोला टच करायचं आणि इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर ह्याच्यात यायचं, बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं. आता जे फोटो राहिले तर 2 फोटोमध्ये एक फोटो राहिला आहे, त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर चला इफेक्ट पेस्ट करून घेऊया. आता सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर चला आपला सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करून झाला. आता एक्सपोर्ट करायचा. तर वर सेटिंगच्या बाजूला एक चौकोन आहे, चौकोनाला दाबून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.